तू काय बघत बसलीस? बघतेस काय? चल चालती हो माझ्या घरात. काकी. बाहेर हो म्हटलं. चल. वहिनी अहो काय करताय? चालायला लाग. वहिनी बघत काय उभी राहिलीस? चालती हो म्हटलं ना. थांब वहिनी. तिचा यात काहीही दोष नाही. तुला काय कळतं ह्यातलं? तू घरात असून नसल्यासारखी असतेस भैरवी. तरीही घरात सगळीकडे माझं लक्ष असतं. तुला काय वाटतं घरात कोण काय करतं हे मला कळत नाही का? जो कोणी आहे तो बाहेरचा माणूस आहे. तो आपल्या सगळ्यांच्या नकळत घरात येतोय आणि सगळं करून नामानिराळा होतोय. आणि ते शोधायचं सोडून तू हिच्यावर आरोप लावत बसलीस. आणि असे जर आरोप तिच्यावर करत बसलीस तर घराचा खरा दुश्मन समोर येणारच नाही. आणि तुम्ही वृंदाला या घरात मी घेऊन आले हे विसरू नका. दिवसातनं 4 वेळा सुग्रास अन्न पानात पडतंय, त्याची कदर ठेवा जरा. आणि हे विसरू नका की आज परीचा जीव तिने वाचवलाय. त्यामुळे तिला वेडं वाकडं कोणी बोलेल तर मी ते ऐकून घेणार नाही. ये ग, घाबरू नकोस. ये. मी जे सांगते ते नीट लक्षात ठेवायचं. आत्तापर्यंत तुला लक्षात आलंच असेल हे जे घर आहे ना सरळ सोपं नाहीये. हे चांगलं लक्षात आलं असेल ना. ह्या सगळ्यापासून दूर राहायचं. कोण काय करतंय, कोण काय बोलतंय हे शोधणं बंद कर. मनात विचार सुद्धा आणू नकोस हा, नाहीतर महागात पडेल. हे सगळं खरंच खूप भयानक आहे हो. हे सगळं कोण करत असेल? या घरात हे सगळं माझ्या बरोबर पण झालं तर? नाही होणार, अजिबात नाही होणार. तू कोणाच्या वाट्याला जाऊ नकोस. तुझ्या वाट्याला कोणीच येणार नाही. स्वतःच्या कामाशी काम ठेवलंस ना की सुरक्षित राहशील. कोणीही काहीही वाकडं करणार नाही तुझं. पण तुला जर हे प्रश्न सतावत राहिले ना तर काय होईल माहितीये? हे जे चक्रव्यूह आहे ना हे तुला स्वतःमध्ये असं ओढून घेईल आणि ते चक्रव्यूह तू भेदू शकणार नाहीस. म्हणजे या सगळ्याशी मोहनचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. मला शोध घ्यावा लागेल. मी शांत बसून चालायचं नाही. जास्त विचार करू नकोस. फक्त लक्षात ठेव. राहील ना लक्षात?